मिनी गंटन चोरीला गेला आणि घरातनं गेलाय म्हणजे कोणी नेला काय नेला आपण नाव घेऊ शकत नाही. आपल्या घरामध्ये एक नाही का म्हणजे प्रायव्हसी कॅमेरा लावलेला आहे. त्या त्या कॅमेरामध्ये मी बघणारच आहे. त्यात जर कळलं आपल्याला नाही का ते कपाटापाशी कोण गेलतं काय गेलतं तर आपल्याला लगेच गावतच ते काही विषय नाही. तर नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ काढायची तर इच्छा नाही पण काही विषय झालाय तुम्हाला आता सगळं सांगतो डिटेलमध्ये. एक महिना झालं आई आजारी पडली होती. सकाळ सकाळ उठून ती तिच्या नेहमीप्रमाणे काम करत होती. मग काम करता ती आतमध्ये घरात गेली. घरात गेल्यानंतर तिला अचानक चक्कर आली आणि चक्कर येऊन पडली ती. आणि मी इकडे खाली जात घासत होतो, तुम्हाला काय माहितीच नव्हतं. मग परत ना आजी काय तर हाका मारायला लागली आईला, की हाका मारत होती. मग आईनं वदील नाही म्हणून आजी काय तर आईला बघायला गेली आतमध्ये. मग ती चक्कर येऊन पडलेली आतमध्ये, असं डोळं वगैरे पांढरं केलं तिनं. मग परत ना मी तिला दवाखान्यात इथनं नेलं, ॲपेक्सला नेलं. ॲपेक्समध्ये सांगितलं कमीत कमी एक 1.5-2 तास 2-3 तास तर ॲपेक्समध्ये होती आई. तिथं ॲडमिट केलं मी आणि तिथं मला आईला व्हेंटिलेटर पाईप टाकला, नाड्यातनं पाईप टाकला. मग डॉक्टरनं सांगितलं तुम्हाला इथनं अश्विनी कुंभारीला न्यायला लागेल. तिथून आम्ही अश्विनी कुंभारीला यायला नेलं. तिथं 12-11 वाजेपर्यंत 11-11:30 वाजेपर्यंत ट्रीटमेंट चालू केलं. पण तिथं काय म्हणजे नाही का नो गॅरंटी दिली, म्हणली तुम्ही इथनं पेशंट घेऊन जावा दुसऱ्या कुठल्या तर दवाखान्यात न्या. 2-3 दवाखान्यात बघितलं पण तिथं पण कोणी घेतलं नाही. मग डायरेक्ट परत मी आमच्या भाऊजीला ते फोन केलं, विचारलं की असं असं दवाखाना कुठला आहे का. मग त्यांनी सांगितलं मला वळशंकर हॉस्पिटल म्हणून. मग मी त्या वळशंकर हॉस्पिटलमध्ये तिला नेलं. दवाखाना भारी आहे, खर्च पण तसा आहे दवाखान्याचा. आणि 6 ते 7 दिवस आईला काही शुद्ध नव्हती, म्हणजे बेशुद्ध होती. आणि मग तिला तिथं दवाखान्यात ॲडमिट केलं वलसंकरच्यात. 1-1.5 वाजता आम्ही नेलं तिथं दवाखान्यात. ॲडमिट केल्यानंतर तिथं ट्रीटमेंट चालू झालं तिला. रोजचं कमीत कमी 40-45-50 हजार रुपये आमचा रोजचा खर्च होता. 20-25 दिवस आहे तिथं दवाखान्यात होती. मग तिला आता घरी घेऊन आलोय मी. तिथलं काही व्हिडिओ टाकला नाही तर तुम्हाला माहितीच आहे, कारण का मी स्वतः आजारी होतो. माझ्या हाताला इथं सलाईन होती, सलाईन लावलेली होती माझ्या हाताला, तरी पण मी दवाखान्यात घेऊन जाऊन करत होतो. कारण आईची काळजी करायला लागत होती तिकडं, कारण का तिकडं पूजा एकटी होती. मग आता विषय तिथनं जाते विषय झाला. आता मी घरी आलोय. घरी आईला आणून एक कमीत कमी 4-5 दिवस झालं. आई आहे बरं आता, जरा तिचं म्हणजे नाही का सगळं झोपूनच खाणं पिणं सगळं एकाच ठिकाणी बसून आहे. मग आम्ही घरी आलो नंतर आता काय झालं विषय, की घरातले आमच्या सोनं चोरीला गेलं. सोनं चोरीला गेलं म्हणजे किती मिनी गंठन केलता पूजाला गळ्यातला. ते गंठन करून एक किती वर्ष झालं का पूजा गंठन करून? 1.5 वर्ष झालं. मिनी गंठन चोरीला गेला आणि घरातनं गेलाय म्हणजे कोणी नेला काय नेला आपण नाव घेऊ शकत नाही. आपल्या घरामध्ये एक नाही का म्हणजे प्रायव्हसी कॅमेरा लावलेला आहे. त्या त्या कॅमेरामध्ये मी बघणारच आहे. त्यात जर कळलं आपल्याला नाही का ते कपाटापाशी कोण गेलतं काय गेलतं तर आपल्याला लगेच गावतच ते काही विषय नाही. तर मला हे सांगायचं, चोरी करताना जरा विचार करा, कारण का त्या पण समोरच्या व्यक्तीनं मेहनत केलेली असते, कष्ट केलेलं असतं, त्या रक्ताचं पाणी करून ती सामान सगळं काही सोनं नाणं घेतलेलं असतं. आणि त्याच्या आयुष्याची मेहनत त्याच्यामध्ये त्या सोन्यामध्ये असते. म्हणजे नाही का परिस्थिती नसते माणसांची सोनं नाणं करायचं, त्यातनं पण ती केलेलं असतं. अक्षरशः मी माझ्या आईला दवाखान्यात मी सगळं गाणवत ठेवून मी माझ्या मित्रांकडं हे करून पैसे घेतलेला इथं. आणि त्यातनं मी ठेवलं होतं सोने पूजाचं तेवढं एक गंठण होतं, तिला लागेल इकडे तिकडे घालायला, तेवढं एक घरात ठेवलं होतं. आणि घरातनं ती माझं चोरीला गेलं. मी काय कोणाला रुपये बी मागितला नाही आजपर्यंत, मागणार पण नाही. तसा वेळ मला देवाने येऊन दिली नाही. आणि तशी म्हणजे तुमच्या सगळ्यांचं प्रेम आहे माझ्यासोबत, त्यामुळे मला म्हणजे असे वाटत नाही की नाही का सगळं माझ्यावर इतकं वाईट दिवस आहे त्याला. पण आज एक वर्ष ही वर्ष माझ्याबरोबर इतकं वाईट घडायला लागलंय पूर्ण, म्हणजे सगळं म्हणजे पूर्ण मायनस लागलोय. आणि मी कधी कोणाचं वाईट बी केलं नाही काय नाही. आणि आता आज बघितलं पूजानं घरातलं चेक केलं. पूजा काय तर करत होती त्यावेळेस तिनं कपाट चेक करत होती. कपाटात तिनं नाही का ते गळ्यातलं ठेवलं ते बघितल्यानंतर ती त्याच्यामध्ये काहीच नव्हतं, सोनच नव्हतं. मग चेक केल्यानंतर गावलंच चोर कोण आहे काय आहे. तर नाही का हा व्हिडिओ जर त्याच्यापर्यंत गेला असेल किंवा त्या व्यक्ती बघत असेल तर मी कॅमेऱ्यात बघितल्यानंतर तर मला कळणारच आहे. त्याच्या अगोदर जर सोनं तू घेतला असेल किंवा नसेल तरी पण जरी घेतला असेल तर
आणून दे, आम्ही काय बोलत नाही, काय नाही, कोणाला काय सांगत पण नाही. कारण का कोणी चोरलंय, काय चोरलंय, ही सगळ्या गोष्टी माहित आहेत, पण डायरेक्ट नाव घेऊ शकत नाही. पण जर मला कॅमेऱ्यात दिसलं ती व्यक्ती तूच आहे, तर मग मी सुट्टी देणार नाही. मी पोलीस स्टेशन मध्ये कंप्लीट करणार, सगळं करणार. मग मी काय व्हायचं ते उद्या कारवाई करणारच. हो का, सगळं कपाट बिपाट सगळं गावलं का नाही? काय कुठं तू काय करत होती, कसं काय गेलं? अहो, म्हणजे माझं हाही गळ्यातलं माझं होतं ना, ते तुटलं म्हणून मी ते ठेवायसाठी ते कप उघडलं होतं. नव्हतंच त्यात गळ्यात. हा मित्रांनो, तिथं आहे ना, तिथं बरं का आपण कॅमेरा लावलेला आहे, तर तिथनं सगळं दिसतंय. आम्ही फक्त कपाटा बसलंच नाही का, कपाटाच्या तेवढ्या एरियातला दिसावून आम्ही तिथं लावलेला आहे घरामध्ये. कारण का आम्ही तर नसतो घरात, तिथं सोनं नाही का, आपली काय एवढी परिस्थिती नाही, पण माझ्याकडे होतं म्हणून मी तिथं लावून ठेवलेला आहे कॅमेरा, जे आपल्याला कपाटात बसलं सगळं दिसावं म्हणून आम्ही ठेवलेलं आहे. आणि जर तसं काय आढळलं तर मी सगळी ते डायरेक्ट त्या व्यक्तीचं प्रूफ देणार, पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लीट करणार कायद्यानुसार. आणि जर तुझ्यापाशी असेल सोनं तर मला पट्ट दिसणं आणून द्यायचं. मी काय कोणाला बोलत नाही, मी कोणाला सांगत नाही. एक सवय कोण का असणार, मी नाव घेऊन बोलत नाही. मला माहित आहे कोणी घेतलंय काय आहे. मी माझं कॅमेरा मला कळलं की लगेच मी तुम्हाला लगेच त्या व्हिडिओ सगळं प्रूफ टाकणार आहे सोन्याचा, आणि सुट्टी नाही देणार. मग मी त्यावेळेस काय त्यानं कारवाई करणार आहे. एवढं कष्ट करून ती घेतलेलं आहे. ती काय चोरी बिरी मारून माऱ्या करून आम्ही घेतलेलं नाही. आम्ही रक्ताचं पाणी करून ते आम्ही आमच्या कलेचं ते आम्हाला बक्षीस भेटलेलं आहे. आणि जीवाचं नाही का नड तोडून आम्ही काम करतो इथं. सोशल मीडियावर लोकांना वाटतं की बाबा नुसतं तोंड हलवलं म्हणजे झालं यांचं पैसे नाही, तसं नाही. त्याला पण मेहनत आहे. 20-20, 30-30 हजार रुपये आम्ही एका गाण्याला लावत होतो. 40-40, 50-50 हजार आमचं गाण्याला गेल्यात, लाख गेल्यात, तरी पण आम्ही लॉसमध्ये. एखादं गाणं पडलं तर त्याचं प्रॉफिट आम्हाला होतं. ते पण लाख रुपये गेलं तर त्याच्या मागे 40-40 हजार निघते, एवढं पण नाही तर निघत. आणि आज माझ्यावर इतकी बेकार वेळ आहे. इकडं घरात असं झालंय, आमची मम्मी अशी आहे, इकडं माझ्या घरातलं सोनं गेलं. तर नाही का, एखाद्यावर वाईट वेळ असताना त्याला साथ द्या, त्याला मदत करा तुम्ही. पण अशा चोऱ्या माऱ्या करून काय कधी तुमचं चांगलं होणार नाही. मला माझ्या तोंडाने तुमच्याविषयी वाईट बोलायचं नाही. ज्यानं घेतलंय त्याच्याविषयी फक्त चाललाय हा. आणि मला माहित आहे ही ती कुत्री किंवा कुत्र काय असेल ते आहे घाला. एक जर शिवी दिली मित्रांनो, त्यासाठी मी मनापासून सॉरी बोलतो. पण रागाच्या बऱ्याच सगळ्या गोष्टी होते त्या. तर ज्यांनी कोणी माझं सोनं घेतलंय किंवा काय, मला माहित आहे. मी अजून बी सांगतो, मी नाव कुणाचं घेणार नाही. गपचिप मला सोनं आणून दे, मी तुझं नाव घेत नाही. आणि मला माहित आहे लेडीजच आहे कोणी घेतलंय. पण मी आत्ताच नाही, ती प्रूफ आला का नाही माझ्यापाशी सगळं मी हिस्ट्री दाखवणार आहे. त्याच्या अगोदर जर तुम्हाला या 2 दिवसात सोनं आणून दिलं तर बरं, नाहीतर मग माझ्या पद्धतीने मी चालतो. आणि असं तसं मी माझ्या कायद्यानुसार चालणार. मी कायद्यानं माझ्याकडं सगळं माझ्याकडं नाही का, हे चिट्टी बिट्टी GST सगळं माझ्याकडे पावते. आमचं काही सोनं मी घेतलेलं चोरी मारीचं नाही. मी डायरेक्ट सोनार पैसे जाणार, तिथनं तुम्हाला सगळे मी हिस्ट्री दाखवतो, मी कसं घेतलंय काय घेतलंय मित्रांनो. कारण लय स्वप्न होतं पूजाचं नाही का, मिनी कंठन घालायचं. आणि मी सगळं सोनं मायापाशी जेवढं होतं तेवढं मी सगळं घाण ठेवलंय. माझ्यावर आता वेळ वाईट आलीत की माझी गाडी सुद्धा घाण होत आहे मित्रांनो. पण खरं सांगतोय, आणि ही जी व्हिडिओ बघताय आणि ज्यानं घेतलं ना त्यासाठी मला माझं 2 दिवसाच्या आत जर सोनं आणून दिलं तर मी कुणाला सांगत नाही. 2 दिवसानंतर 3ऱ्या दिवशी तुला कळलंच काय होतं काय नाही.